पण आम्ही तर त्यावेळेला सुद्धा आपण सहभाग घेतला पाहिजे. आपलं उदाहरण त्याच्यात टाकून बघितलं पाहिजे, त्याच्या संदर्भात प्रश्न विचारला पाहिजे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की जे जे लोक आपल्या सोबत आहेत आणि तर त्या सगळ्यांनीच प्रॅक्टिसमध्ये भाग घेतला पाहिजे. त्याच्याने आम्हाला पण थोडं शिकायला मिळेल आणि तुम्हाला इथे पोचतंय का नाही याचं आम्हाला लक्षात येईल. तर रीनाजींचे पण स्वागत आहे. त्यांनी ते आज जॉईन आहे आणि आम्हाला खूप काळजी होती रीनाजी खरंच, कारण तिकडं खूप ढगफुटी वगैरे असं बातम्या आम्ही बघत होतो. तर आम्हाला खूप आनंद झाला की सगळं व्यवस्थित आहे आणि तुम्ही आमच्या सोबत आहे. तर वेलकम तुमचं. आणि आज आपण हेच बघणार आहोत रीनाजी आम्ही की नो कसा ऐकायचा आहे आणि नो म्हणायचा पण कसा आहे याबद्दल पण. आणि तुम्हाला बी आम्ही विनंती करू की तुम्ही काही तुमचं जे काही अनुभव आहे तो शेअर करायचा आहे. कारण असं म्हणतात की बहरलेलं जे वृक्ष असतं त्याची सावली नेहमीच सुखद आणि शांतदायक असते आणि त्याच्याकडून ते घेतलं पाहिजे. तर आम्हाला तुमचं प्रेझेन्स हे तशा मोठ्या वृक्षासारखं आहे, सावलीसारखं आहे आणि आम्ही जे काही शिकत आहोत तर त्यासाठी तुमची आम्हाला मदत हवी आहे. आणि आजचा जो काही मुद्दा आहे तो आहे नो. तर नो मुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला धुडकवलं गेलेलं आहे आणि असं वाटून आपण वेगळ्या विचारात जाऊ शकतो. पण जेव्हा आपण शिकतोय की एम्पॅथी कशी द्यायची आणि एम्पॅथी देत असताना जर एखाद्या व्यक्तीकडून नो आला तर मग त्या नोच्या मागे काय असू शकतं हे आपण आज बघणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आपण मी जसं तुम्हाला आता विनंती केली की सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही सहभाग घेत नाही तर तिथं पण एक नो आहे. तर आम्ही पण आज तो पण प्रयत्न करू की मग त्या नो मागे काय असू शकतं हे पण आम्ही बघणार आहोत. कारण कम्युनिकेशन म्हटलं म्हणजे मार्शल असं म्हणतात हे फक्त बोलणं नाहीये तर हे ऐकणं पण आहे. आणि अशा पद्धतीची देवाणघेवाण म्हणजे कम्युनिकेशन आहे. आणि ती पण आपल्याला कंपॅशिएटनी करायचं आहे, म्हणजे आपल्या आत असलेला करुणा प्रवाहित करायची आहे. तर तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये ते जीवन प्रवाह आहे त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि म्हणूनच हा प्रॅक्टिस ग्रुपची संकल्पना आहे. तर मी सगळ्यांचं वेलकम करतो आणि आजचं जे काही सेशन आहे तर मी पण खूप उत्सुक आहे. कारण नो हा शब्द आहे तर मला नाही म्हणायला खरं म्हणजे खूप अडचण येते. तर त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा ठरवलं की नो हा टॉपिक घ्यायचा आहे आणि हे जेव्हा मी वाचत होतो तर माझ्याकडे खूप कमी मटेरियल होतं. म्हणजे मार्शल रोझनबर्गचं एक छोटंसं पॅरीबॅकच होतं माझ्याकडे. आणि मग मी विचार करत होतो की काय असू शकतं याच्यामध्ये नो मध्ये. कारण ती कन्सेप्ट थोड्या याच्यात त्यांनी जरी मांडली पण हा विषय मात्र मोठा आहे आणि म्हणून मी पण खूप उत्सुक आहे. तर मी राजेशला विनंती करतो की त्यांनी पुढील सेशन घ्यायचं आहे आणि नो बद्दल आपण सहभाग आणि त्यांच्या सोबत सहकार्य पण करणार आहोत. तर राजेशजी थँक्यू. हा हंसराज, थँक्यू. तर यस, जसं हंसराजांनी सांगितलं की हा विषय पुस्तकात खूप छोटा आहे पण व्यावहारिकतेमध्ये हा खूप मोठा आहे. आणि त्याच्या अगोदर मी परत रीनाजींचं पुन्हा एकदा आपल्या टीम कडनं स्वागत करतो. कारण की दोघी गोष्टी येतात, एक त्यांचं काम पण खूप चालू होते आणि दुसरं मागच्या काही महिन्यापासून आपण बघत होतो की हिमाचल प्रदेशात ढगफुटीची पण अडचण आहे. तर त्या दोघी गोष्टींच्या संदर्भातली ती एक काळजी होती. आणि जसं म्हणतात हंसराजाने, आम्ही दरवेळेस ती गोष्ट म्हणतो की बहारलेलं जे झाड असतं त्या झाडामध्ये खूप ताकद असते सगळ्यांना सावली देण्याची. आणि ते सावलीचं, ते ऊब देण्याचं काम रीनाजी आम्हाला करत असतात या ठिकाणी. तर विषयाची सुरुवात हंसराजांनी यांनी केलेलीच आहे. तर आजचा जो विषय आहे त्याला आपण 3 टप्प्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिलं एक टप्पा तर आपल्याला माहित आहे की नाही म्हणणं किंवा नो याच्या संदर्भातल्या अडचणी काय-काय येतात किंवा कशा पद्धतीची गोष्ट असते. दुसऱ्या टप्प्यात आपण बघणार आहोत की नाही का म्हणता येत नाही मग आपल्याला.
म्हणजे अशी काय गोष्ट घडते, की आपल्याला नाही म्हणता येत नाही किंवा नाहीच्या संदर्भातली आपल्याला अडचण असते. आणि तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत, मग जर नाही आपल्याला म्हणायचं नाही आहे, तर नाही कशा पद्धतीने सांगायचं, की जेणेकरून आपण पण आपल्या स्वतःचा आदर, आपल्या स्वतःच्या संदर्भातला रिस्पेक्ट ठेवू शकू आणि दुसऱ्याच्या संदर्भात पण आपलं म्हणणं हे पूर्णतः व्यक्त करू शकणार आहोत. तर सगळ्यात अगोदरचा पहिला मुद्दा हा होता, की नाही हा फक्त शब्द नाहीये. तर नाही हे एक वाक्य आहे पूर्णतः. नाही या शब्दामध्ये एक पूर्णतः स्पष्टीकरण आहे. नाही या शब्दामध्ये एक तर्क लपलेला असतो, बरोबर? तर तो सांगणं, त्याच्या पलीकडे सांगणं हे त्याला आपल्यासाठी महत्वाचं असतं. म्हणजे ज्यावेळेस आपण नाही म्हणत आहोत ना, तर त्या नाही बरोबर त्या नाहीचं स्पष्टीकरण लपलेलं असतं. त्या नाहीच्या मागे एक तर्क लपलेला असतो. त्या नाहीच्या मागे एक कहाणी असते पूर्णतः, बरोबर? आणि ती कहाणी आपल्याला थोड्या शब्दात मांडता येणं, ही गोष्ट खूप महत्वाची असते. नाहीतर ज्यावेळेस आपण नाही म्हणतो, तर तो नाही समोरच्याला एक रागाच्या संदर्भात ऐकू येतो किंवा असं वाटतं की अ, तोडून घालून-तोडून बोलण्याची भाषा होते. तर आपण एन-व्ही-सी मध्ये प्रॅक्टिस करताना हीच गोष्ट बघतो, की वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव आपल्याला आलेले असतात आणि ह्या अनुभवामध्ये ज्यावेळेस आपण नाही म्हणतो, तर त्या नाहीच्या वेळेस नाही कसं म्हणायचं? अ, हा एक आपल्यासाठी कठीण प्रसंग असतो आणि दुसरा असतो, की नाही कसं ऐकून घ्यायचं? तर या ठिकाणी दोघी गोष्टींच्या संदर्भात आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, की नाही कसं म्हणायचं आणि नाही कसं ऐकून घ्यायचं. याच्यामध्ये पण अजून जर एक गोष्ट बघितली तर कधी-कधी नाही म्हणणं सोपं असतं, पण नाही ऐकणं हे खूप कठीण असतं आणि म्हणून मग आपण हा जो नाही हे जे सेशन्स आहे ना, हे एम्पॅथीच्या सेशन्स नंतर आपण घेत आहोत. तर एम्पॅथीच्या सेशन्स नंतर हा सेशन्स घेण्याच्या मागचा आपला हेतू हाच आहे, की कधी-कधी नाही ऐकणं हे नाही म्हणण्यापेक्षा पण जास्त कठीण असतं आणि तेच आपण आजच्या याच्यामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला नाही का म्हणता येत नाही? तर थोड्याशा पार्श्वभूमीमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात आपण. तर तुम्हाला माहीत असेल एक स्टोरी आहे आपल्याली, की गुड बॉय एंड गुड गर्ल्स. बरोबर आहे ना? ज्यावेळेस तुम्ही गुड बॉय असतात किंवा गुड गर्ल्स असतात, तर त्यावेळेस काय असतं? तर त्यावेळेस एक गोष्ट तुमच्यावर आपल्यावर संस्कारित झालेली असते, की ज्या वेळेस आपण समोरच्या व्यक्तीला हो म्हणतो ना, त्यावेळेस त्याला वाटतं, की हा गुड बॉय आहे किंवा ही गुड गर्ल आहे. बरोबर? आणि हे लहानपणापासून आपल्यासोबत हे संस्कार घडतात, की नाही म्हणायचं नाही, हो म्हणायचं. ज्या माणसाने हो म्हटलं, तो व्यक्ती किंवा तो मुलगा, ती मुलगी खूप चांगली. बरोबर? आणि मग तिथून तो ते पहिल्या आपण हे सांगू शकते ना राजेश, की हो बॉय आणि हो गर्ल हो, हो. है ना? येस, येस, येस. तर हो त्याच्यामध्ये बॉय येस. हो गर्ल इक्वल टू गुड बॉय गुड गर्ल. गुड गर्ल. येस. थँक यू रीनाजी. तर हे बघा हे खूप चांगलं सूत्र आहे आपल्यासोबत जुडलेलं. बरोबर आहे ना? तर गुड बॉय म्हणजे येस बॉय. बरोबर आहे ना? की जो मनुष्य हो म्हणेल किंवा जो मुलगा हो म्हणेल तो चांगला आणि जो नाही म्हणणार तो चांगला नाही. आणि म्हणून मग आपल्याला काय होतं, की हो म्हणायची सवय लागते. आपल्या भावनाच्या संदर्भातली. दुसरी गोष्ट आपण नाही याच्यासाठी म्हणता येत नाही आपल्याला, की ही एक गोष्ट असते, की आपण जर कोणाला नाही म्हटलं ना, तर समोरचा व्यक्ती ते पर्सनली घेऊन घेतो. की अरे मला नाही म्हटलेत, आहे ना? मग तिथं जर ते नातेसंबंधांमध्ये असतील, म्हणजे समजा वडील असतील, आई असतील, तर त्यांना आपण नाही म्हटलं, तर त्यांना वाटतं हा आईला नाही म्हणतोय, वडिलांना नाही म्हणतोय. ही गोष्ट घडते, बरोबर आहे? कधी-कधी पती-पत्नींमध्ये असेल, तर पतीला नाही म्हणते, पत्नीला नाही म्हणते. तर ह्या गोष्टी येत असतात, बरोबर? तर ज्यावेळेस आपण नाही म्हणतो, तर त्या नाहीच्या वेळेस पण ती एक गोष्ट असते, की समोरचा व्यक्ती तो नाही जो आहे त्याच्याला तो पर्सनली घेण्याच्या संदर्भात त्याची आपल्याला भीती असते. म्हणून आपण नाही म्हणत नाही. तिसरा मुद्दा असतो, की आपल्याला भीती असते, की समोरच्या व्यक्तीला काय वाटेल यार आपण नाही म्हटलो तर? आणि समोरच्या व्यक्तीला काय वाटेल या भीतीमुळे जसं आता हंसराजांनी एक वाक्य खूप चांगलं सांगितलं, की
लोकांना काय वाटेल याची पण जर विचार आपण करत राहिलो तर कसं, तर इथे तीच गोष्ट असते की आपल्याला समोरच्यांची भीती वाटते की समोरचा आपल्या बाबतीत काय म्हणेल किंवा काय विचार करेल, आणि म्हणून आपल्याला नाही म्हणता येत नाही. चौथी, नाही आपण या कारणाने पण नाही म्हणतो की कधी कधी जर आपण नाही म्हटलं तर समोरच्याला वाटतं की हा स्वार्थी माणूस आहे, किंवा हा रागीट माणूस आहे, किंवा हा त्याच्या त्याच्या ह्याच्यात राहतो. बरोबर आहे ना? स्वतःच्या ह्याच्यात म्हणजे एक सेल्फिश व्यक्ती आहे, एक स्वार्थी व्यक्ती आहे. या पद्धतीने पण आपला मेसेज समोरच्याला जातो आणि म्हणून आपण नाही म्हणत नाही. पण इथे एक गोष्ट आहे की सेल्फ केअर करणं ही गोष्ट वेगळी आणि सेल्फिश राहणं ही गोष्ट वेगळी. पण ज्यावेळेस आपण नाही म्हणतो, तर त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला आपण सेल्फिश आहोत असा आपण संकेत जातो, आणि म्हणून मग आपण नाही म्हणत नसतो किंवा नाही म्हणायची गोष्ट नसतं. आणि शेवटचा एक भाग असतो की जो आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघितला, की समोरचा व्यक्ती आपल्याला समजून न घेता, आपल्या नाहीच्या वेळेस तो आपल्याला समजून न घेता तो दुःखी होऊ शकतो. या गोष्टीची पण आपल्याला भीती असते आणि म्हणून आपण नाही म्हणत नाही. तर ह्या काही आपल्या एक प्रकारच्या, जसं आपण संस्कारितता बघतो आणि मार्शलने सांगितलंय की आपल्याबरोबर काही संस्कारितता असते की जी 10,000 वर्षापासून आपण आणत असतो. तर त्या संस्कारिततेमुळे आपण नाही म्हणत नसतो किंवा नाही म्हणता आपल्याला येत नाही. तर ह्या गोष्टीच्या संदर्भातला भाग असतो. तर अशा काही गोष्टी आहेत ज्याच्याने आपल्याला नाही म्हणता येत नाही. तर याच्या संदर्भातलं काही प्रश्न किंवा काही स्पष्टता? मला असं वाटतंय की नाही आपण अशा व्यक्तींना इझिली म्हणू शकतो, की ज्या व्यक्तींना आपण खूप चांगल्यापणे ओळखतो. हो. म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपल्याला समजून घेतील किंवा याच्या मागचं काय असेल नाही म्हणण्याचं कारण. त्या व्यक्तींना हो. आपण इझिली नाही म्हणू शकतो. म्हणजे येस, येस. काय असेल तर. येस, थँक्यू संजय. म्हणजे खूप चांगला मुद्दा आहे हा एक, की आपण नाही त्याच लोकांना सहज म्हणू शकतो की ज्यांना आपण चांगल्या पद्धतीने ओळखत आहोत. तर चांगल्या पद्धतीने ओळखत आहोत किंवा समजून घेत आहोत, हीच गोष्ट आपल्याला एनएमसीतल्या काही घटकांमध्ये आपण बघणार आहोत, की फिलिंग्स आणि नीडच्या संदर्भातला. तर छान. अजून काही कोणाचा अनुभव? जिथे आपल्याला सुरक्षित लागते ना, हा. की मी सुरक्षित आहे आणि माझी पोझिशन ते रिलेशनशिप मध्ये ठीक आहे, तिथे मी ना सांगू शकते. आणि एक दुसरं आहे की माझ्याकडे पॉवर होते ना, पोझिशनचा पॉवर, हा, हा, हा. पोझिशनचे पॉवर होते आणि काही मॅटर, मुद्दा, कोई त्याचा होते ना, व्हॅल्यूचा का, की ब्राईब नाही द्यायची, असं काही होते ना, तरी आपण सांगू शकते. भीती येस, येस, वाटते, येस. भीती वाटते, पण ना सांगू शकते की मी नाही करू. येस, येस. हा, रीनाजींनी हा जो मुद्दा सांगितला हा पण खूप सुंदर आहे, की ज्या वेळेस तुमच्याकडे एखादा अधिकार असतो, पॉवर असतो, बरोबर आहे, आणि तुम्हाला वाटतं की हे नीतिमूल्य माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत, तर त्यावेळेस आपण तो प्रयत्न करतो की भीती न वाटता त्या गोष्टींना समोर ठेवण्याच्या संदर्भातली. येस. थँक्यू रीनाजी.
मग आता माझा प्रश्न हा आहे की मागच्या आठवड्यात किंवा मागच्या 15 दिवसात तुम्ही तुमच्या अनुभवातनं असं किती लोकांना नाही म्हणू शकलेत किंवा नाही म्हटलं, आणि नाही म्हटलं तर त्यांची प्रतिक्रिया कशी होती किंवा त्यांनी खरंच तुम्हाला समजून घेतलं का? थोडस मागच्या आठवड्यापर्यंत बघण्याचा प्रयत्न केला की आपण नाही म्हणू शकलो किंवा नाही म्हणू शकलो नाहीत असं पण जर घडलं असेल तर तो पण अनुभव तुमच्या सोबत ठेवा. तर दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर तुम्ही नाही म्हणू शकलेत आणि नाही म्हणू शकलेत तर कसं नाही तुम्ही म्हटलं, किंवा नाही नाही म्हणू शकलेत. तर कोणाचा काही अनुभव? सिद्धार्थजी? माझ्यासोबत एक आसिफजी? इन्सिडेंट झालं हा. की मी नाही बोललो, पण नाहीचे काही एक्सक्युजेस दिले. मी त्याला सस्टेन नाही करू शकलो आणि मी त्याला हो मध्ये कन्वर्ट करून टाकलं. ज्या व्यक्तीला मी नाही बोललो त्याला न सांगता. आता ते नाही बोलल्यानंतर, आणि हे माझ्या वाईफ सोबतच झालं, नाही बोलल्यानंतर आमची काही 5 एक दिवस 6 एक दिवस काही रुसवा फुगवी राहिली. ती कमी बोलली, मी कमी बोललो. आणि जेव्हा तिला माहित पडलं की याने हो म्हणून केलं ते आणि याने करूनही टाकलं, तर ती खूप खुश झाली. पण मी आधी त्यासाठी नकार दिला होता. पण खूप कठीण गेलं माझ्यासाठी. 2 दिवस खूप विचारात होतो त्या विषयाला घेऊन. येस. ही आसिफजींनी जे सांगितले ना, ही गोष्ट म्हणजे ही घटना खूप सुंदर आहे की कधी कधी काय असतं माहितीये का, की आपल्यावर अजून एक संस्कारिता झालेली असते की नो मीन्स नो, है ना, की नाही म्हणजे नाही. पण ही गोष्ट एनव्हीसी मध्ये थोडी अपूर्ण आहे. तर एनव्हीसी मध्ये अहिंसात्मक संज्ञापन कौशल्यामध्ये आपण असं म्हणतो की नो मीन्स नॉट ओनली नो बट ऑल्सो येस फॉर अनदर थिंग्स. बरोबर आहे ना? तर नो म्हणजे नाही नाही असं नाहीये. तर नो म्हणजे असं आहे की कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीला आपण हो म्हणत आहोत. मग आपण आता इथं तेच बघणार आहोत की ज्या वेळेस आपण नाही म्हणतो ना, तर तो नाही म्हणत नाही आहोत आपण, तर त्या नाहीच्या ऐवजी आपण हो म्हणत आहोत, पण दुसऱ्या गोष्टीला हो म्हणत आहोत. तर हे सांगता येणं, कौशल्यात हे सांगता येणं, तर याच गोष्टीच्या संदर्भात आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्पष्ट होतंय थोडंसं? काही संभ्रम, काही प्रश्न? म्हणजे आसिफजींचं उदाहरण आपल्याला माहित नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्या उदाहरणात न जाता आपण डायरेक्ट सार मध्ये जात आहोत, म्हणजे सारांश मध्ये जात आहोत किंवा समरी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपण या डायरेक्ट या गोष्टीच्या संदर्भात बोलत आहोत. तर स्पष्ट होतंय? सिद्धार्थजी, काही तुमचा अनुभव नाहीच्या संदर्भातला? तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. येस. जनरली ते मुला मुलींमध्ये ना नोचे प्रकार हे जास्त असतात. म्हणजे जनरली आपण काय म्हणतो ना, काही मुलांना एखाद्या मुलींनी म्हणजे मुलींनी जर नो म्हटलं ना, त्यांना असं वाटतं होच म्हटलं. असं एक उदाहरण ते समोर डोळ्यासमोर आणून म्हटलं मी. प्रपोज करतात ना मुलं मुली एकमेकांना, तेव्हा नो मीन्स नो, नो मीन्स हो पण होऊ शकतं, असा प्रकार ते
मग तुम्ही देखील सांगितलं काही ठिकाणी हो पण असतं ते आठवलं म्हणून सहज सांगितलं. सिद्धार्थजींनी एकदम आपला एक्सपिरियन्स झोकून दिला एकदम उत्तर देण्यासाठी. सॉरी, ते एक सहज call आठवलं आला. हा हा. सहज आठवलं म्हणून बोललो मी ते. पण कसं आहे, अच्छा. शेवटी ना आपण समोरचा व्यक्ती कोणत्या अँगलने बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय, तो स्माइल देऊन हो म्हणतोय का नो म्हणतोय, त्याच्यावर देखील आपण ते अवलंबून असतं. शेवटी आपण फेस रिडिंग देखील बघतो, त्याच्यावर अवलंबून असतं. काही लोकांना नाही म्हणता येत नाही तरी देखील त्यांना नाईलाज असतो, नाही म्हणावं लागतं. म्हणजे काही त्याचे कारण असतात ते, असं मला वाटतं तिथं. शेवटी ते आपण काय समजून घेतो त्याच्यावर अवलंबून आहे असं मला वाटतं. हॅलो. हा सिद्धार्थजी, सॉरी, एक कॉल आलेला होता मला, त्याच्यामुळे काही गोष्टी मिस झाल्यात. पण तुमच्या याच्यातनं एक गोष्ट तर जाणवते आहे, थोडस आपण लेवल 2 पर्यंत आलेलो आहोत ना, त्याच्यामुळे मी आपल्या स्वतःशी लावून घेण्याचा थोडा एक प्रयत्न करणार असं मला वाटत होतं. आणि म्हणून तुम्ही जो सांगितलं की मुला मुलींचं यस किंवा नोच्या संदर्भातलं हे ना, तर आम्ही पण त्यावेळेस युवकांच्या वर्कशॉप घेतो आपल्या NVC ला लागून, तर त्यावेळेस त्यांना आम्ही दोघींना ती पण ट्रेनिंग देतो की मुलांना पण ट्रेनिंग देतो आपण की असं कशा पद्धतीने तू अभिव्यक्त व्हायचं की तुला उत्तर होकार येईल. बरोबर आहे. आणि मुलींना पण आम्ही त्या पद्धतीची ट्रेनिंग देतो की ज्या वेळेस अशा पद्धतीचं कोणी जर तुम्हाला, जसं तुम्ही प्रपोज म्हटलं, की ज्यावेळेस तुम्हाला कोणी प्रपोज करत असेल तर समोरच्याचा आदर आणि तुमचा आदर ठेवून त्याला कशा पद्धतीने नो म्हणायचं. आता बस त्या वयातल्या व्यक्तींना आहे ना स्पष्टपणे बोलायची सवय नसते, मला असं वाटतं. ते आपण टीनेजर वय असतं, त्या टीनेजर वयातलं ते जे काही विचार करणं, वागणं, बोलणं जे असतं ना, ते फार असं स्पष्ट नसतं ते. येस येस येस. नाही, म्हणून सिद्धार्थजी आम्ही हा प्रश्न उपस्थित केला इथे की प्रॅक्टिस करायला आपण आहोत ना, तर पहिला मुद्दा, पहिली प्राथमिकता, पहिली प्रायोरिटी आपण हे ठेवूयात की मागच्या आठवड्यात असा कोणता भाग झाला की तुम्हाला नाही म्हणता आलं नाही किंवा तुम्ही नाही कसं म्हटलं, याच्यावर जाऊयात. तर असा तुमचा काही अनुभव आहे का की मागच्या आठवड्यात एक तर तुम्ही नाही म्हटले तर ते कसं नाही म्हटलेत त्याचा काय अनुभव, किंवा तुम्हाला नाही म्हणता नाही आलं त्याचा काय अनुभव, किंवा पाठीमागे पण असं काही असेल तर. स्वतःचा. मला एक व्यक्ती मला एक वस्तू आहे त्याच्याकडे की ते काही कारणास्तव तो देऊ शकत नाही. तो म्हणतो मला हेच काम आहे, तेच काम आहे, म्हणजे असं आहे. पण त्या व्यक्तीची वस्तू माझ्याकडे होती. मी त्यांना जवळपास 8-15 दिवस काढलं. शेवटी त्या व्यक्तीचं असं बोलणं होतं की शेवटी मला नाही म्हणता आला नाही आणि शेवटी ते व्यक्ती देऊन टाकली ती. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण काय म्हणतो ना, अरे समोरच्या व्यक्ती घडी घडी इतका सांगतो, किती आपण टाळायचं तिथं. त्याच्या हिशोबाने मी माझी जी वस्तू त्याच्याकडे आहे तो द्यायला टाळाटाळ करतोय. अच्छा, म्हणजे तुमची एक वस्तू समोरच्या व्यक्तीकडे आहे आणि तो अजून तुम्हाला ती परत करत नाही आहे. हो. आणि तुम्ही ती मागितली तरी त्याने अजून पण ती तुम्हाला दिलेली नाहीये. नाही दिले तो. अच्छा 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 अच्छा. बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नाही, तुमच्या उदाहरणामध्ये असं दिसतंय की तुम्हाला त्याने जो नाही म्हटला ते नाही तुम्हाला ऐकण्यासाठी कठीण गेला किंवा तुम्हाला ते नाही स्वीकारता आला नाही त्याचा, असं तुमचं म्हणणं आहे. कारण वस्तू तुम्ही दिली होती ना. हो. आपण नाही, त्याची वस्तू कसं आहे माझ्याकडे असल्यामुळे मी कसं म्हटलं आता कधी ना कधी वस्तू द्यायची जे फक्त त्या पिरियड मध्ये मला वेळ मिळत नव्हता. शेवटी मी वेळ काढला आणि त्याच्या माणसाकडे ती वस्तू देऊन टाकली तिथं. आता ते व्यक्ती माझी एक वस्तू जी आहे की मला ती लागणार होती मागच्या महिन्यातच, पण त्या व्यक्तीच्या कारणास्तव ते दिली नाही. मग त्याला मी पर्याय शोधला आणि माझं काम करून घेतलं.
पण आज देखील आपण त्या व्यक्तीला जर सांगितलं वेळच मिळत नाही, असं काम चालू आहे, तसं काम चालू आहे, शेवटी ते टाळाटाळ करून आता महिना झालेला आहे. मग शेवटी कसं आहे, वेट अँड वॉच अशी भूमिका ठेवलेली आहे. आता काय करणार? यस. तर इथे इथे दोन गोष्टी आहेत. इथे एक व्यवहाराची पण बाजू आहे आणि एक इथे संवादाची पण बाजू आहे, हो. है ना? तर हम्म. आपण या एनव्हीसीच्या प्रक्रियेमध्ये संवादाच्या बाजूच्या संदर्भात बघत आहोत की संवाद कसा घडला पाहिजे, बरोबर? तर हो. मला माहित नाही तुमचा आणि त्याचा संवाद कसा घडला असेल, पण आपण एनव्हीसीची प्रक्रिया ज्यावेळेस बघितली त्यावेळेस एक गोष्ट आवर्जून बघितली आहे, ती म्हणजे एनव्हीसीच्या विंडो, बरोबर आहे? आणि या एनव्हीसीच्या विंडो मध्ये आपण बघितलं की आपलं जे इंटेन्शन आहे, आपला जो हेतू आहे, हा हेतू समोरच्या माणसाशी जुडण्याचा असला पाहिजे, कनेक्शनचा असला पाहिजे, बरोबर आहे? तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या उदाहरणामध्ये कदाचित केलेली आहे. तुम्ही अजून पण त्या व्यक्तीशी जुडलेले आहात, बरोबर? पण काही वेळेस काय होतं की ज्या वेळेस आपल्याला अशा पद्धतीचे प्रसंग येतात, तर आपण सगळ्यात अगोदरची गोष्ट करतो ती म्हणजे की आपण समोरच्या बरोबर कनेक्शन तोडतो, बरोबर? तर एनव्हीसी मध्ये ही सगळ्यात पहिली प्रक्रिया असते की ज्या वेळेस तुम्ही नो म्हणत आहात किंवा नो ऐकत आहात, त्यावेळेस सुद्धा आपण आपल्या एनव्हीसीच्या प्रक्रियेतला पहिला जो हेतू आहे, हा हेतू कायम ठेवला पाहिजे की मी जरी याला नो म्हणत असलो किंवा याचा नो ऐकत असलो तरी माझा हेतू हा समोरच्याशी जुडण्याचा आहे, बरोबर? ही गोष्ट क्लिअर, बरोबर आहे. बरोबर? मग आता दुसरा प्रश्न हा आहे की आपण एम्पॅथी नंतर हे सेशन घेत आहोत. म्हणजे इथे ही एक गोष्ट आहे की जर तुम्ही नो म्हणत आहात, बरोबर आहे, तर त्यावेळेस त्या नो बरोबर तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन, फिलिंग आणि नीड जोडता आली पाहिजे. उदाहरणार्थ असं की हंसराज यांनी मला उद्या रविवारी बोलवलं, बरोबर आहे, पण मला जाता येत नाही आहे, बरोबर? आणि मी फक्त नाही म्हटलं, नाही यार मला नाही जमणार, बरोबर? तर मला नाही जमणार, मी फक्त नाही म्हटलं, तर या नाहीच्या वेळेस काय होऊ शकतं की समोरच्या वेळेस हंसराजच्या मनामध्ये दोन गोष्टी येऊ शकतात. एक तर राग येऊ शकतो, बरोबर आहे, किंवा जसं संजयने सांगितलं की तो समजून घेणारा जर असेल तर हंसराज मला समजून घेऊ शकतो जसं, बरोबर आहे. पण खूपदा ती गोष्ट घडत नाही, तर आपल्या मनात राग हा आवर्जून पुन्हा पुन्हा येत असतो. तर ज्या ज्या वेळेस लोक नाही म्हणतात ना, त्यावेळेस दोन गोष्टी घडत असतात. एक तर रागामुळे आपण नाही म्हणतो, एक तर भीतीमुळे आपण नाही म्हणतो, बरोबर? तर मग आता माझ्या उदाहरणामध्ये मी हे बघत आहे की मी उद्या हंसराजला नाही म्हणतोय, बरोबर? म्हणजे जेव्हा त्याने सांगितलं की तू रविवारी या ठिकाणी ये आणि मी त्याला नाही म्हणणार आहे, तर त्या नाहीच्या वेळेस मी काय केलं, त्या नाही सोबत माझी फिलिंग्स, नीड्स आणि मी ज्या गोष्टीला यस म्हणत आहे ती गोष्ट जोडली. कळतंय? बऱ्याच वेळेस हॅलो, हा, हे उदाहरण फक्त समजून घ्या, ऐकून घ्या आणि मग या पद्धतीने आपण जाऊन पुन्हा तुमचा फीडबॅक घेण्याचा प्रयत्न करूयात, बरोबर आहे? तर हंसराज, आपण परत तो रोल प्ले करूयात, है ना? तुम्ही ते वाक्य मला सांगणार आणि मी त्याला पहिल्या ट्रायल मध्ये घेतोय की नाही यार नाही जमणार, त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतंय, आणि नंतरच्या दुसऱ्या ट्रायल मध्ये दुसऱ्या अनुभवातनं जेव्हा एनव्हीसीच्या प्रक्रियेतनं आपण तेच वाक्य घेत आहोत, तर त्यावेळेस कसं वाटतंय? येस. तर तुम्ही तेच नाही, तुम्ही दुसरं पण उदाहरण घेऊ शकतात कोणतंही ज्याच्यात मी नाही म्हणणार आहे असं. म्हणजे माझं उदाहरण घेऊ का? येस 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 येस. म्हणजे आपण दोघी जण रोल प्ले करणार आहोत हंसराज इथे. तर मग हेच उदाहरण घेऊया की तू येस उद्या येस येणार येस. आहे. हो. हा, तर राजेश जी, तुम्ही उद्या रविवारी येणार आहात ना मग सकाळी 10ला? अच्छा, नाही जमणार यार हंसराज. का? तू तर बोलला होता ना. बरोबर. आता बघा का आला,
हा यार की असं यार दुसरीकडे काम आहे रे यार माझं. अरे पण तुला तू तर सांगितलं होतं यार. हा अरे मी तर सुट्टी म्हणजे मी वेळ काढून ठेवला होता ना, आणि सगळी तयारी करून ठेवली तू, आणि तू आता अचानक नाही म्हणतोय. सॉरी यार, मला नाही जमणार यार. अरे पण का पण? अरे मला दुसरीकडे जायचं रे यार. अच्छा, म्हणजे आम्ही महत्वाचे नाही? नाही नाही तसं नाही, तू महत्वाचा नाही असं नाही यार, पण तू समजून घे ना यार, तू मित्र आहे ना माझाला. अच्छा, मी समजून घेऊ असं, पण असं काय महत्वाचं काम आहे? बरोबर, थँक्यू आन्सर. बघा कळतंय तुम्हाला हे का नाही? म्हणजे काय होतंय माहितीये का, की या रोल प्ले मध्ये एक गोष्ट होते की ज्यावेळेस मी नाही म्हणतोय ना, तर समोरच्या माणसाचे पण अजून त्याचे जे जॅकल्स आहेत, त्याचे जे विचार आहेत, त्या जॅकलांबरोबर अजून ते जॅकलांचे जॅकल ह्या गोष्टी यायला सुरुवात होतात. आणि जसं आसिफने पण सांगितलं ना, की मी तो आणि त्याच्या मिसेस या दोघांचा संवाद झाला, तर त्या संवाद झाला असेल, पण त्या संवादामध्ये पण आहे ना दोघी गोष्टी आहेत, म्हणजे जिराफ पण असेल आणि जॅकल पण असेल. आता त्याचं उदाहरण स्पष्टतेने आपण घेतलेलं नाही नेमकं काय आहे असं, पण तिथे ती एक गोष्ट घडते. तर आपल्यामध्ये हा पण भाग असतो, जेवढे जवळचे पण असतात तेवढी अपेक्षा आणि जॅकल ह्या पण जास्त असतात, बरोबर. तर इथे ही एक गोष्ट घडते. आता हा संवाद पुन्हा एकदा एनव्हीसी मध्ये. येस हा राजेश, मग तू उद्या येतोय ना? उद्या मी सगळी तयारी करून ठेवली आहे. येस हंसराज, जेव्हा तू बोलला ना की तू उद्या येतोयस, तर यार मला थोडस वाईट वाटलं, कारण की यार ऐन वेळेस ना माझ्या हॉबीच्या संदर्भातल्या काही गोष्टी ना मला पूर्ण करायच्या आहेत, आणि मला वाटतं आहे की त्या जर मी पूर्ण नाही केल्यात तर परत काही समस्या निर्माण होतील, आणि म्हणून माझी गरज आहे की त्या गोष्टींना वेळ देणं. तर समजा मी जर संध्याकाळी तुझ्याकडे आले तर चालेल का? हो चालेल, संध्याकाळी चालेल. आन्सर तुम्ही मॅनेज. चेंज करू शकता, अजून डायलॉग चेंज करू शकता, आपण खेळू थोडस आहे ना. येस. म्हणजे असं नाही की पहिलाच बॉल टाकला तर हे होईल, असं नाही होणार आहे ना कधी कधी. नाही मग उदाहरणार्थ राजेश, हा म्हणजे हा जेव्हा तुम्ही नाही म्हणताय तर तेव्हा जर मी नाही ऐकतोय, म्हणजे मी तुम्हाला एम्पतीने ऐकायला पाहिजे ना, म्हणजे मी बोललो पाहिजे तुमची गरज ओळख, असंच ना? हा नाही तसं पण आहे, समजा ओळखणारा नसेल पण पण बोलणाऱ्याने पण नाही सोबत आहे ना त्याच्या भावना आणि गरजा सांगता आल्या पाहिजेत, है ना. म्हणजे मी काय केलं की मी नाही बोललो आणि त्या नाही सोबत माझी भावना सांगितली की यार मला वाईट वाटतं यार, मला दुःख होतंय, बरोबर आहे. आणि त्याच्यासोबत गरज सांगितली मी की ऐन वेळेस ऑफिसचे काही काम आल्यामुळे ते पूर्ण करणं ही माझी प्राथमिकता होते. आणि त्याच्यासोबत मी विनंती पण जोडली की का आपण संध्याकाळी भेटू शकतो का, बरोबर. तर ही गोष्ट आहे. म्हणजे इथे काय झालं माहितीये का, की पहिलं जेव्हा मी नाही म्हटलं ना हंसराजला, त्यावेळेस काय आलं की मग तू तर सांगितलं होतं ना, तू तर कमिटमेंट केली होती ना, मग आम्ही महत्वाचे नाहीयेत का, है ना. हे सगळ्या गोष्टी म्हणजे काय झालं माहितीये का, की त्या जॅकलच्या वलयांना आहे ना मी थोडासा हात लावला, बरोबर आहे ना. किंवा किंवा जसं म्हणतात ना की त्या सापाच्या शेपटीवर हात पाय ठेवला आणि मग तो साप. तर तशी गोष्ट असते की फक्त नो म्हटल्यानंतर काय होतं की मनातली जी काही अगोदरची जॅकल्स असतात समोरच्या माणसाबरोबर घडलेली, ते सगळे जिवंत होतात, सगळे जागृत होतात, है ना. आणि ज्या वेळेस आपण भावनांच्या आणि गरजांच्या भाषेमध्ये बोलतो, तर त्यावेळेस काय होतं की त्या नोला समोरच्या माणसाच्या हृदयाला आपण सांभाळत असतो, कारण की आपला हेतू काय आहे, समोरच्याशी जोडण्याचा आहे, बरोबर. तर इथे इथे जेव्हा मी हा संवाद केला, तर त्यावेळेस मी हंसराज सोबत सगळ्यात पहिला हेतू ठेवला की जोडून ठेवत आहे. म्हणजे तिथे मी हा विचार करत नाही आहे की यार काय होईल, बघितलं जाईल नंतर, आहे ना. तर संवादामध्ये हंसराज सोबत ते जोडून ठेवणं हा पहिला मुद्दा मी लक्षात ठेवला आहे. आणि दुसरा, त्या ऑब्झर्वेशन बरोबर भावना आणि गरजा आणि विनंती या तिघी गोष्टींना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. रीना जी, आप कुछ ऐड कर सकते हैं प्लीज. नहीं, अभी ठीक चल रहा है ना. अ, अभी मैं कुछ ऐड नहीं करना चाहती. थैंक यू. यस यस यस, थँक्यू थँक्यू. राजेश, मला यस मला एक म्हणायचं आहे, म्हणजे आता या उदाहरणामध्ये आपण हे दोन गोष्टी,
एकतर नाही ऐकायचं आहे किंवा नाही बोलायचं आहे. तर बरोबर. मला हे आता तुम्ही जेव्हा मला नाही म्हटले तर तेव्हा तुम्ही नाही कसा बोलायचं हे उदाहरण देताय ना? हा, यस. म्हणजे मी नाही कसं बोलायचं याचं उदाहरण दिलं, बरोबर आहे ना? पण जर आता हा मला हे म्हणायचं आहे, थँक्यू हंसराज. यस 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 यस. तर बोला ना. हेच उदाहरण जर मला नाही ऐकायचं आहे नाही का, आता जेव्हा तुम्ही नाही म्हटले तर तेव्हा मला वाटलं की मला नाकारण्यात आलं किंवा धुडकवण्यात आले असं जेव्हा माझ्या मनात वाटतंय, तर मला हो, आता हो. नाही ऐकायचं आहे आणि म्हणजे मला तुम्हाला एम्पॅथीने ऐकून घ्यायचं आहे, तुमचा नाही. तर मग मला माझे डायलॉग काय असतील ते सांगा मला, असं म्हणतोय. येस. ओके. तर हे खूप सुंदर आहे आन्सर. म्हणजे सगळ्यात अगोदर आपण हा एक विचार केला की नाही कसं बोलता आलं पाहिजे, बरोबर आहे ना? तर आपण सगळ्यात अगोदर त्या 2 मुद्द्यांमध्ये हा बघितला की नाही कसं बोलायचं आहे. तर नाही बोलताना आपण हे बघितलं की नाहीच्या सोबतचं ऑब्झर्वेशन, म्हणजे तेच वाक्य मी बोललो की यार नाही जमणार कारण की मला थोडंसं वाईट वाटतंय. त्याच्यासोबत मी भावना जोडल्यात, गरजा जोडल्यात आणि विनंती जोडल्यात. तर हे जे उदाहरण झालं, हे झालं नाही कसं बोलायचं या संदर्भातलं, बरोबर आहे? तर या संदर्भातला भागच्या वेळेस बघताना सगळ्यात अगोदर थोडंसं आन्सर तुमच्या प्रश्नाला मी पॉज करून हे सांगतो की पहिला संवाद आणि दुसरा संवाद याच्यामध्ये काही तफावत जाणवली तुम्हाला किंवा काही वेगळं पण वाटलं? इतर पण सांगू शकतात. हो हो. हो, म्हणजे पहिलं याच्यामध्ये एक प्रकारे त्याला काय आता, ती जी काय भाषा होती ती ऐकायला कठीण जात होती आणि त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात पण ते येत होतं की असं का असं. आणि दुसऱ्या याच्यात ते स्पष्ट झालं, त्याचं कारण स्पष्ट मला समोर आलं आणि मग मी तयार झालो सकाळचा संध्याकाळी यायला किंवा तडजोड करायला. यस. बाकीच्यांसाठी स्पष्ट आहे ते. संजय, आसित, सिद्धार्थजी. स्पष्ट आहे. हॅलो. हा, बोला. मला असं वाटतं बरं, ते दोन वेळेस जे वाक्य घेतलंय ना, पहिल्या वाक्यात जेव्हा प्रश्न केला की राजेश तुम्ही येत आहात का, तर समोरच्या व्यक्ती जेव्हा स्पष्ट बोलत नसतो, त्याच्या वाक्यात स्पष्टता नसते, सेकंड टाइम जेव्हा विचारलं जातं की तेव्हा तो एकदम त्याच्या बोलण्यात थोडासा क्लिअर पण असतो, अरे ते थोडस काम निघालं ऑफिसचं त्यामुळे मी येऊ शकत नाही आणि मला सांगताना वाईट वाटतंय की बुवा मी येऊ शकत नाही. म्हणजे पहिल्या वाक्यात अस्पष्टता होती आणि दुसऱ्या वाक्यात स्पष्टता आहे. म्हणजे क्लिअर विजन होतं सेकंड वाक्यामध्ये, असं मला वाटतं तिथं. कारण की बऱ्याच वेळेस वाक्य जर इंटेन्शनफुल असलं किंवा इंटेन्शनफुल नसलं तर त्याच्यामध्ये बी संभ्रमता असते. बऱ्याच वेळेस आपण आहे ना, म्हणजे आपण जनरली काय बघतो बघा, त्यांनी माझा फोन उचलला नाही ना, मग मी त्याचा कशाला फोन उचलू. मग तो काय करतो, त्यांनी माझा फोन उचलला नाही ना, मग तो 2 वेळेस त्याचा फोन टाळतो किंवा घेणं विसरू करतो आणि मग ते एक कारण आपल्याला ऐकायला मिळतं, अरे फोन चार्जिंगला होता, फोन सायलेंट होता वगैरे वगैरे. तर हे दोघं वाक्यांमधले असे फरक आहे. पण मुळात माणसाचा हेतू स्पष्ट राहिला तर तो स्पष्ट बोलू शकतो. हेतू स्पष्ट नाही राहिला ना तर तो स्पष्ट बोलत नाही, मला असं जाणवलं. यस. सिद्धार्थजी, थँक्यू. तुम्ही जे सांगितलं ना की हेतू स्पष्ट, याच्यामध्ये आपण जेव्हा सुरुवात केली ना, त्या सुरुवातीच्या वेळेसच आपण एक वाक्य बोललो की नो किंवा नाही हा फक्त शब्द नाहीये, है ना? तर हे एक खूप मोठं स्पष्टीकरण आहे, है ना? ही एक कहाणी आहे, हा एक तर्क आहे, बरोबर? आणि तीच गोष्ट घडते की ज्यावेळेस आपण नाही म्हणतो ना, तर त्या नाही सोबत जसं तुम्ही म्हटले, तर तसं आपण काय केलं, त्या नाही सोबत काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, काही तर्क ठेवण्याचे प्रयत्न केलेत, बरोबर आहे? मग हे तर्क कशा पद्धतीने ठेवण्याचे प्रयत्न केलेत, तर ही तर्क आपण हे स्पष्टीकरण आपण ठेवण्याचा प्रयत्न केला. मला नाही म्हणायचंय ना,
तर मला नाही म्हणायचंय, तर त्यावेळेस मी काय केलं, त्या निरीक्षणासोबत नाही या निरीक्षणासोबत मी माझी भावना आणि माझी गरज जोडली. कदाचित 4 दिवस मी फिरलेलो असेल, तर मला आरामाची पण गरज आहे है ना. हा, तर हे आरामाची गरज जोडणं हा पण एक भाग त्याच्यासोबतचा भाग आहे. हा, हा. तर हे स्पष्ट होतंय थोडस. आता हंसराजजी यांचा दुसरा प्रश्न, बरोबर, किंवा दुसरा मुद्दा, की ज्या वेळेस म्हणजे नाही बोलणं हे सोपं आहे, कधी कधी कठीण आहे नाही ऐकणं, बरोबर. मग आता दुसऱ्या मुद्द्यावर जाऊयात, की नाही ऐकणं. तर उदाहरण तेच राहू देऊ हंसराज आपण. आता तुम्ही नाही कसं ऐकलं याचा तुम्ही प्रयत्न करा आणि आम्ही सगळेजण Yes. त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू, बरोबर आहे. तर नाही ऐकायचं कसं, तर नाही ऐकण्यामध्ये सगळ्यात अगोदर त्याने जे वाक्य बोललेलं आहे त्या वाक्यानंतर तुमच्या मनात काय भावना निर्माण झाली आणि तुमची गरज काय आहे ही सांगायची आणि मग त्याला जोडून विनंती सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. येस. तर आता मी नाही म्हटलो होतो, बरोबर. राजेश, याच्यात असं पण होऊ शकतं ना, की समजा नाही ऐकताना मी समोरच्याची गरज आणि भावना ओळखू शकतो. हो हो हो, दोघी होऊ शकतात. हे हंसराजांनी अजून एक गोष्ट खूप चांगली सांगितली, की ज्यावेळेस आपण नाही ऐकत आहोत ना, तर तुमच्याकडे 2 पद्धती आहेत एनव्हीसी मध्ये, बरोबर आहे. तर एक समोरच्याच्या संदर्भातल्या गरजा आणि भावना ओळखण्याच्या संदर्भात पण भाग आहे आणि दुसरं तुमच्या भावना आणि तुमच्या गरजांच्या संदर्भातला पण भाग आहे. तर आपण दोघी करू शकतो. या दोघींच्या वेळेस अजून एक गोष्ट महत्वाची असते, त्याला आपण लाईट ऑफ कॉन्शियसनेस म्हणतो, बरोबर आहे ना. तर लाईट ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे जागृतीचा प्रकाश हा महत्वाचा याच्यासाठी आहे, की तुमच्या दोघांमध्ये कोणाची गरज आणि कोणाच्या भावना जास्त धगधगत आहेत त्याच्यावर तो प्रकाश टाकणं, बरोबर आहे ना. त्या जागृतीचा प्रकाश त्याच्यावर देणं, ही गोष्ट या ठिकाणी खूप महत्वाची असते. तर थँक्यू हंसराज. यस, तुम्ही कंटिन्यू करू शकता. स्पष्ट होतंय लाईट ऑफ कॉन्शियसनेस आहे ना. लाईट ऑफ कॉन्शियसनेस तीच गोष्ट आहे, की आपण गरजा आणि भावनाच ओळखत आहोत, पण कोणाच्या, की अगोदर माझ्या गरजा आणि माझ्या भावना महत्वाच्या आहेत, की समोरच्याच्या गरजा आणि समोरच्याच्या भावना महत्वाच्या आहेत. यस. तर हंसराज कंटिन्यू होऊ शकतात तुम्ही. हा, तर वाक्य परत तेच आहे. राजेश, Yes. तुम्ही उद्या येणार होता 10 वाजता. हा यार, नाही जमणार यार. हा, तर राजेश, जेव्हा मी ऐकतो की तुम्ही उद्या येणार नाही, तर मला थोडी काळजी वाटते आणि मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही उद्या का येणार नाही. तुम्ही की उद्या काय काम निघाला. गुड. हा, तर हा, सॉरी हंसराज, माझं कव्हरेज कमी झालं. तर शेवटचं वाक्य काय होतं तुमचं. तर तुम्ही सांगाल का की तुम्ही का येऊ शकत नाही, याची स्पष्टता द्यायला आवडेल का तुम्हाला. येस. मी सगळ्या टीमला विचारेल की याच्यामध्ये हंसराजने एक भावना सांगितली आणि एक गरज सांगितली, तर कोणती भावना हंसराजने सांगितली बरं, कोण सांगेल. काळजी हा, यस, काळजी वाटणं, बरोबर आहे. तर काय होतं माहितीये का, पहिला हेतू तर हंसराजने पूर्ण केला, की त्याने माझ्यासोबत कनेक्शनचा भाग ठेवला है ना, की जे आपण बघितलं की आपला जो हेतू आहे, आपला हेतू हा समोरच्याशी जुळण्याचा असला पाहिजे, बरोबर आहे ना. नाही तर काही लोकांचं असतं की नाही म्हटल्यानंतर फोन कट होतात, नाही म्हटल्यानंतर तोंड बाजूला होतात, नाही म्हटल्यानंतर अजून भरपूर गोष्टी होतात. तर त्या सगळ्या गोष्टी न होता सगळ्यात अगोदर हा हेतू समोर राहिला, की नाही मला समोरच्याशी जोडून राहायचंय. दुसरी गोष्ट,
त्या नाहीतले नंतर नाही ऐकताना त्यांनी केलं की सगळ्यात अगोदर भावना ओळखली आणि त्याची भावना होती की त्याला काळजी वाटत होती. यस, गुड. त्याने रिक्वेस्ट त्याने नीड, त्याची जी गरज होती ती एक गरज ओळखली. अजून तर गरज कोणती ओळखली? गरज काय होती तिथं, वैश्विक गरज त्याच्या वाक्यात? स्पष्टता, क्लॅरिटी. हा, स्पष्टता, क्लॅरिटी. यस, स्पष्टता, क्लॅरिटी होती. बरोबर आहे, तुम्ही त्याचा अर्थ लावला, पण त्याने अजून एक शब्द वापरला होता तिथे. तर मला वाटतं मी त्या शब्दाच्या संदर्भात थोडा फोकस होतो. म्हणजे स्पष्टता, क्लॅरिटी ही पण ही पण गरजच आहे हा आसिफ. म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं. फक्त त्याने काय केलं, त्या शब्दांच्या ऐवजी दुसरा शब्द वापरला होता, ती पण गरज आहे. आन्सर राजने स्पष्टता, क्लॅरिटीच पाहिजे होती त्याला, आणि त्याने सांगितलं की मला जाणून घ्यायला आवडेल, है ना. तर जाणून घेणं ही पण गरज आहे. आणि त्यावेळेस मला वाटलं की अरे हा यार, नाही, म्हणजे इथे 2 गोष्टी झाल्यात नाही ऐकताना. एक तर कनेक्शन ठेवलेलं आहे आपण, आपल्या एनव्हीसीचा मुख्य हेतू, आणि दुसरं आहे जो संवाद झाला, तो संवाद झाला एनव्हीसीच्या भावना आणि गरजांच्या भाषेत. स्पष्ट होतंय? हो हो हो. येस. एवढं ऐकल्यावर काही प्रश्न किंवा काही संभ्रम तुमचा, किंवा तुमचे काय अनुभव? मला असं वाटतंय, पण ठीक आहे, आपण समोरच्याचं नाही ऐकून पण घेऊ एनव्हीसीच्या अँगलने, किंवा समोरच्याला नाही बोलून पण देऊ. पण कुठे ना कुठे आपल्याला असं वाटेल की काहीतरी एक्सप्लेनेशन देऊन समोरचा व्यक्ती आपल्याला टाळतोय, म्हणजे आपला जॅकल आहे एक प्रकारचा. पण तरी मी तसा एक तो प्रश्न उपस्थित करतो. म्हणजे समजा आपण समजून घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण हे कुठे ना कुठे मनात ती गोष्ट तो जॅकल येईल, म्हणजे की प्रायोरिटी आपल्याला नाही दिली असं. येस येस. आपलं ओके इंटेन्शन ओके. आहे आपल्याला मी माहिती. राजेश जोडू का मी थोडस? हंसराज, येस, बोला. म्हणजे संजयजी तुम्ही बरोबर म्हणताय की खरं म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा नाही ऐकतो ना, तर आपल्याला पहिली जी भावना आहे ती हीच येते की मला धुडकावून लावलं यांनी, आणि किंवा माझं मत, मला काय महत्व आहे का नाही. तर हाच विषय येतो. पण जेव्हा आपण समोरच्याला ऐकून घ्यायचं आहे एम्पथीने, म्हणजे त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की आपण कुठलाही पूर्वग्रह आणि निष्कर्ष न लावता त्याच्याकडे बघत असतो. आणि म्हणून जेव्हा तो नाही पण जेव्हा म्हणतो ना, तर जसं राजेश सरांनी सांगितलं की आपण त्याच्या कनेक्शन मध्ये राहतो, आणि आपण हे बघायचा प्रयत्न करतो पुढे जाऊन, आपला कॉन्शियसनेसचं लाईट आपण अशा गोष्टीवर टाकतो की ह्या नाही म्हणायच्या मागं त्याची अजून कुठली गरज आहे जी त्याला हवी आहे, आणि ती ओळखायचा आपण प्रयत्न केला. जसं मी जाणून घ्यायला विचारलं की तुम्ही जाणून घ्यायला आवडेल की काय येत नाही. मला असं वाटतं हंसराज सर, की समजा आपण ठीक आहे एनव्हीसीने आपण त्यांना ऐकून घेतलं, पण आपल्याला कुठे ना कुठे जर जाणवतोय समोरचा व्यक्ती आपल्याला एक्सप्लेनेशन बरोबर देतोय, न म्हणण्याचं कारण पण तो व्यवस्थित सांगतोय. जर कुठे आपल्या जॅकल किंवा आपल्याला वाटतंय की हा काहीतरी कारण देतोय, म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला समजलं की हा व्यक्ती टाळतोय आपल्याला, आणि आपल्याला माहिती आहे आपलं इंटेन्शन क्लिअर आहे जोडून राहण्याचं, तर त्या केसमध्ये काय करायचं? केस म्हणजे समोरचा व्यक्ती मला टाळतोय, हे जे तुमचं आज चाललंय ना, हा तुमचा निष्कर्ष आहे संजयजी. हा निष्कर्ष, मला पण टाळतोय, निष्कर्षाचं प्रूफ पण आहे आपल्याकडे. तर आणि असं मग जेव्हा हो ना, मग जेव्हा तुम्ही म्हणता ना, म्हणजे तुमचा निष्कर्ष आपण निरीक्षण मध्ये टाकतो, मग आपण की हेच मग आपण आपल्या गरजा आणि भावना आपण सांगू शकतो. तिथं जर मी म्हटलं की राजेश, मी मागच्या आठवड्यापासून आपलं बोलणं झालं होतं, आणि मी रविवारची तयारी पण केली होती, आणि मी माझे सगळे प्रोग्राम पण बाजूला केले होते. तर त्याच्यामुळं माझं म्हणजे आपण हे आपली गरज सांगतो, म्हणून पण मला थोडी अस्वस्थता होते. तर काय तुम्ही उद्याचा कार्यक्रम संध्याकाळी करून मला प्राधान्य द्याल का, अशी मी रिक्वेस्ट त्याला करू शकतो. हो मला डाऊट होतोय की तो मला टाळतोय, तर त्यावेळेला मी कनेक्शन ठेवूनच त्याला रिक्वेस्ट करतो की काय तू सकाळचा कार्यक्रम तसाच ठेवून तुम्ही तो कार्यक्रम संध्याकाळी करू शकता का, असं आपण त्याला रिक्वेस्ट करू शकतो. ओके ओके ओके, ठीक आहे, थँक्यू.
यस संजय, इथे मार्शलचं एक कोटेशन खूप सुंदर आहे की कनेक्शन बिफोर करेक्शन्स किंवा कनेक्शन बिफोर सोल्युशन्स, है ना. सॉरी, आपला जो फोकस असतो ना, हा आपला फोकस खूपदा करेक्शनवर असतो किंवा सोल्युशनवर असतो. आणि म्हणून इथे आपण बघत आहोत की लाईट ऑफ कॉन्शियसनेस जो आहे आपला, हा लाईट ऑफ ठेवतो. बरोबर. तर ठीक आहे, म्हणजे जसं तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे सांगितलं की हा टाळतोय आपल्याला, है ना, ती गोष्ट तुम्हाला कळते. बरोबर आहे ना, तो टाळतोय ही गोष्ट कळते आपल्याला. पण तसं एक गोष्ट असते ना की आपण बघतो की आपल्या एनव्हीसीचा पहिला राऊंड, है ना, एनव्हीसीचा दुसरा राऊंड, एनव्हीसीचा तिसरा राऊंड, तर आपण काय करत आहोत, आपल्या संवादाचे ना हे वलय करत आहोत. आपल्या संवादाचे हे वलय आहेत. कदाचित असं नाही होणार की तुमच्या पहिल्याच एनव्हीसीच्या संवादामध्ये समोरचा व्यक्ती आपल्यासोबत जुडेल आणि तो आपल्यासोबत सांगेल, है ना. तर ते हो. संवादाचे वलय आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा आपण दुसरा राऊंड करतो आणि या दुसऱ्या राऊंड मध्ये परत आपल्यासोबतचं जे ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशन लावून त्या संदर्भातलं बघण्याचा प्रयत्न करत आहोत. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे की कनेक्शन्स आपण समोरच्या सोबत राहू दिलेलं आहे. कनेक्शन तोडत नाही आहोत, कारण की एनव्हीसीचा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे कनेक्शन. बरोबर. हा, यस. अजून दुसरी गोष्ट इथं एक घडते की ज्या वेळेस आपल्याला कळतं ना की हा मनुष्य आपल्याला टाळतोय, तेव्हा तिथे पुन्हा एक धोका असतो त्या जॅकलच्या जंगलामध्ये जाण्याचा आपल्याला. हो हो हो. बरोबर. तर तिथे परत ते कट करायचं. आपले जे थॉट्स आहेत ना, आपले जे जॅकल आहेत ना, त्या जॅकलच्या जंगलामध्ये आपल्या स्वतःला जाणं आपल्याला थांबवायचं. म्हणजे आपल्याला कळतंय की अरे नाही यार, मग आपण लगेच तिथे काय करतो माहितीये का, चालू झाले याचे बहाणे. बरोबर. हे वाक्य जसं आलं आपल्या डोक्यात की चालू झालं याचे बहाणे, तसं काय होतंय माहितीये का, त्या जॅकलच्या जंगलांचा दरवाजा आपण खोलतोय आणि त्या जॅकलच्या विचारांमध्ये आपण जातोय. बरोबर. तर तिथे परत ते ऑब्झर्वेशन घेतो आपण की यार तू मागच्या वेळेस पण नाही बोलला होता, म्हणजे जसं हंसराजच्या उदाहरणात असेल तर हंसराज मला सांगू शकतो की यार मागच्या रविवारी पण आपण ठरवलं आणि मागच्या रविवारी पण तू आला नाहीस. तर काय केलं आपण की तिथे चालू झाले याचे बहाणे, ह्या वाक्याच्या ऐवजी आपण त्याला ऑब्झर्वेशन मध्ये आणलं की मागच्या रविवारी पण तू बोलला होतास आणि मागच्या रविवारी पण तू आला नाहीस. आणि मग पुन्हा त्याच्यासोबत भावना. म्हणून मला आता वाईट वाटतंय किंवा मला राग येतोय, कारण मागच्या 2 आठवड्यापासून आपण भेटत नाही आहोत आणि मला वाटतंय की या मुद्द्यांवर आपण बोलणं हे गरजेचं आहे. अच्छा अच्छा. बरोबर. हो. म्हणजे काय होतं की पहिला एक राऊंड केला आपण, त्या राऊंड नंतर पुन्हा दुसरा राऊंड केला. कदाचित काही अजून शातीर असतील, है ना, त्यांच्यासोबत तुम्हाला तिसरा राऊंड करावा लागेल आणि आपल्या जॅकलचं दरवाजे. हा, समोर एकच आपल्याकडे आहे, ऍक्सेप्ट द ट्रूथ. हा मनुष्य काय आपल्याला वेळ देणार नाही, म्हणून जेव्हा याला वेळ मग आपण बोलू. येस येस. हा, ते पण असतं ऍक्सेप्ट द ट्रूथ, बरोबर आहे ना. पण तिथं काय होतं माहितीये का, तिथे एक अडचण असते. हो हो. तर तिथे पूर्णतः आपल्याला ऍक्सेप्ट होत नाही आणि आपण तो राग आहे ना, आपण ती जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ना, ती घेऊन आपल्यामध्ये साठवतो. हो हो. नाही म्हणजे तसंच बरोबर आहे पॉझिटिव्ह ना. ऊर्जा घेऊन पण साठवावं लागेल मग आपल्याला, की ठीक हो आहे हो बाबा. हो. तर तिथं तिला पण नील करता यायला पाहिजे. नाही तर काय होतं की यार 2दा नाही म्हटलं, यार 3दा नाही म्हटलं, हे का नाही, आणि ते आपण घरी घेऊन येतो. ऑफिसचा असेल तर घरी, घरचा असेल तर ऑफिसात, किंवा 24 तास त्याच्यात, हो है हो ना, हो. 24x7. तर ती गोष्ट पण घडू नये, कारण की ती पण जॅकलचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यात ती जाते. बरोबर. हो हो. आणि म्हणून मग आपण तो पण प्रयत्न करत आहोत. तर कधी कधी असं नसतं की तो एखादा विषय तिथेच संपून जातो, असं नाही घडत, है ना. बरोबर. तर हो. तो सूक्ष्म रूपात मनात राहतो किंवा सूक्ष्म रूपात डोक्यात राहतो. आणि आपला हेतू हा आहे की तो म्हणजे अहिंसात्मक पद्धतीने समोरच्या सोबत सकारात्मक घडला पाहिजे, हो नाही म्हणजे महत्वाचं या तेच अर्थाने. तर आहे. इथे 3. हो हो. ठीक आहे. हा, येस, बोला ना, महत्वाचं.
हा नाही, महत्वाचा हेतू तोच आहे आपला इंटेन्शन, की आपला जोडण्याचा हेतू असेल तर मग आपण ते एक्सेप्ट करू शकतो त्या गोष्टी पॉझिटिव्हली. हो 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 हो. आपला हेतू जुडण्याचा असला पाहिजे. दुसरी गोष्ट आपला लाईट ऑफ कॉन्शियसनेस जो आहे तो दरवेळेस दर संवादामध्ये आपला हा फिलिंग्स आणि नीड सोबत असला पाहिजे. बरोबर. हो हो. यस, फीलिंग नीड्स रिक्वेस्ट या पद्धतीने. रीना जी, आप कुछ और ज्वाइन कर सकते, जोड़ सकते हैं. नहीं, आपने कंप्लीट बताया है। और रिक्वेस्ट में भी नीड्स अवेयरनेस के साथ ये जो रिक्वेस्ट हम करते हैं ना, दैट इज समटाइम्स हम है ना, आपण हे होते की मला हे पाहिजे, मला हे रिक्वेस्ट करायचं आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला नीड्स सांगायला पाहिजे की तुम्ही असं करण का, कारण माझी गरज ये आहे. तो व्हेन वी कनेक्ट, अभी जब हम नीड के साथ कनेक्ट होते हैं ना, रिक्वेस्ट में नीड को सुनते हैं ना, तो हम नेचुरली उनकी तरफ जाते हैं, क्योंकि नीड्स हमें आकर्षित करती हैं, जुड़ती है एक दूसरे के साथ. तो ये बस एक पॉइंट है कि रिक्वेस्ट के अंदर भी थोड़ा सा नीड्स का एक अवेयरनेस अंदर से आए, तो क्या होगा कि रिक्वेस्ट की तरह विनंती जैसे वो महसूस होगी. नाही तो हम भले प्लीज बोले या करता का असं सांगे, पर ते डिमांड सारखं अनुभव होते. राजेश, इसको थोड़ा सा आप एक्सपैंड करोगे? यस यस यस, थँक्यू रीना जी. तर खूप म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे हा. आपण की आपण जेव्हा बघितलं की आपण जेव्हा विनंती करत आहोत ना, तर कधी कधी ही विनंती पण समोरच्या माणसाला डिमांड वाटते. बरोबर आहे, किंवा समोरच्या माणसाला तो डायरेक्ट ऑर्डर वाटते, आदेश वाटतो. बरोबर. तर आदेश किंवा त्या पद्धतीची मागणी न वाटली पाहिजे याच्यासाठी आपण जेव्हा त्याचा नाही ऐकत आहोत ना, तर या नाही ऐकताना आपला जो फोकस आहे तो आपण गरजांसोबत ठेवला, तर समोरच्या माणसासोबत पण ते जुडणं सोपं होतं. आणि त्याला वाटतं की हा, ही गरज आहे, आणि म्हणून ती सहजता जी आहे, ती सहजता त्या संवादामध्ये निर्माण होते जेव्हा आपण त्या गरजांसोबत समोरच्याशी जुडलेला असतो किंवा आपल्या गरजांसोबत तो संवाद घडत असतो या पद्धतीचा. तर खूप सुंदर. तर आपण बघितलं आता की ज्या वेळेस आपण नाही हे ऐकत आहोत ना, तर ते नाही ऐकताना आपण काही गोष्टी करत आहोत. त्याच्यातल्या सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आपण करत आहोत की आपण नाहीच्या संदर्भातला भाग ऐकताना लाईट ऑफ कॉन्शियसनेस मध्ये आपण तो लाईट ऑफ कॉन्शियसनेस आपण फिलिंग्स आणि नीड्स वर ठेवत आहोत. बरोबर. ना की तो जजमेंटवर ठेवत आहोत, जॅकलवर ठेवत आहोत. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण विनंती व्यक्त करतो, तर या विनंतीमध्ये पण आपला नीड अवेअरनेस जो आहे, हा नीड अवेअरनेस असला पाहिजे. नाहीतर ती विनंती न वाटता तो आदेश वाटेल किंवा ती मागणी वाटू शकते. येस. तर मला वाटतं कंटेंटच्या संदर्भात स्पष्ट झालेलं आहे. काही उदाहरणांना धरून आपण संवादाने या गोष्टींना आता पुढे जाऊ, म्हणजे आपल्याला त्याची अनुभूती पण येईल. बरोबर आहे. तर तुम्ही काही उदाहरणं सांगू शकता ज्याच्यामध्ये रीनाजी, मी, हंसराज आम्ही मदत करू की एकतर नाही कसं बोलायचं किंवा नाही कसं ऐकायचं. तर तुमचे जर काही उदाहरणं असतील तर तसे उदाहरणांवर आपण त्या गोष्टींवर जाऊयात. तर आज आपण काय बघितलं, तर आज आपण बघितलं की सगळ्यात अगोदर नो ह्या शब्दाच्या मागे एक स्पष्टीकरण आहे. तो फक्त शब्द नाही आहे, तर ती एक कहाणी आहे, एक गोष्ट आहे, एक तर्क असतो तो की ज्याला स्पष्ट करावं लागतं. मग दुसरा मुद्दा आपण बघितला की आपल्याला नाही म्हणता येत नाही. तर नाही का म्हणता येत नाही, कारण की लहानपणापासून गुड बॉय गुड गर्ल असतो किंवा हो बॉय हो गर्ल असतो, आणि म्हणून त्या हो मध्ये आपल्याला तो नाही म्हणता येत नाही, नो म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट आपण बघितली की आपण जर नाही म्हटलं तर यार समोरचा व्यक्ती पर्सनली घेऊ शकतो ते, आणि म्हणून पण आपण नाही म्हणत नाही. तिसरी गोष्ट असते की यार आपल्याला भीती असते की काय वाटेल यार याला समोरच्या व्यक्तीला, म्हणून पण आपण नाही म्हणत नाही. चौथी गोष्ट असते की त्याला असं वाटतं की आपण नाही म्हटलं तर आपण स्वार्थी आहोत की काय.
आणि म्हणून आपण आपल्या गरजा, आपली काळजी न घेता आपण समोरच्याला स्वार्थी नाही वाटलं पाहिजे म्हणून आपण त्या पद्धतीने जात असतो. तर या पद्धतीचा भाग आपण नाही मध्ये बघितला. मग आपण नाही कसं म्हणायचं याच्यामध्ये आपण बघितलं आपला लाईट ऑफ कॉन्शियसनेस. तर आपला लाईट ऑफ कॉन्शियसनेस आपण आपल्या भावना आणि गरजांवर ठेवला आणि त्यासोबत जेव्हा विनंती आपण व्यक्त करत आहोत तर या विनंतीमध्ये आपला नीड अवेअरनेस असला पाहिजे. तर या पद्धतीने आपण आज काही गोष्टी बघण्याचा प्रयत्न केला. तर ते एक रीनाजी यस. हाँ, इसमें एक और मैं ऐड करना चाहूंगी कि यस यस. कभी भी अभी ना एनवीसी का प्रॅक्टिस करने के बाद ना मला हे वाटते की नाही ते एक ब्लेसिंग आहे, ते एक भेट आहे. कारण नाही सांगितलं ना तो मला ऐकायला दुःख होते या अवघड वाटते. पर मला माहिती आहे की नाही आहे तो मला नाही पाहिजे, जो आहे ते पाहिजे. कारण नाही आतमध्ये आहे आणि बाहर हो आहे ते दोघांना हे होते. द प्राइस जो इसका जो उसकी जो कीमत जो है वो दोनों को सहनी पड़ती है. तो वो अभी नहीं चाहिए, वो अभी नहीं चाहिए कि अगर ना है तो भले मुझे तकलीफ पड़ेगी लेकिन ना है तो ना बताइए. तो एक बार कोई हाँ बोल देता है ना तो भी मैं पूछती हूँ कि सच में आप एक बार फिर से सोच लो कभी. और खास करके पैसे के बारे में अगर कोई हमें अगर कभी मदद चाहिए, हाँ, और कभी किसी को पैसे देने हैं या लेने हैं या रिटर्न करने हैं, उसमें तो बहुत ही ये एनवीसी का जो हाँ ना का जो प्रोसेस है ना वो बहुत काम में आता है. क्योंकि कोई ना नहीं बोल सकते और हमको 200 रुपया दे देते हैं, फिर क्या होता है वो रिलेशनशिप टूट जाती है. तो मैं एक बार फिर से पूछती हूँ कि श्योर आप अभी दे सकते हैं, मैं 10 दिन में वापस दे दूंगी. हाँ, तो वो एक जरूरी है. यस. हंसराज और राजेश आप इसमें कुछ और बताना चाहेंगे? और यस. अगर नाही ऐसा कोई अनुभव है किसी का तो उसको हम प्रोसेस करते हैं. यस यस. थँक्यू रीनाजी. हे पण खूप सुंदर आहे कारण की कधी कधी काय होतं की आपल्याला आतून नाही म्हणायचं असतं आणि शब्दातून आणि वरून आपण हो म्हणतो आणि नंतर ते संबंध खराब होतात. तर आपण उदाहरणावर जाऊया. काही उदाहरण एक और बोलो क्या, जब हम एक दूसरे के साथ काम करते हैं या कुछ पार्टनरशिप है और उसमें भी अगर हमें कुछ पैसे के बारे में सॉल्यूशन या शेयरिंग कुछ निकालना होता है, समझो पार्टनरशिप है या फिर हम बॉस और एम्प्लॉयर और एम्प्लॉई है, तो क्या होता है हम ना नहीं बोलते लेकिन फिर हम ब्लेम करते हैं. हम उसमें कोई बात क्या कहते हैं क्रिटिसाइज करते हैं, ये नहीं तुम्हारा काम ठीक नहीं था, तुमने ठीक से किया नहीं, तुमने टाइम पे किया नहीं. तो ये सारा जो होता है ना वो और दुख देता है ना. तो रिस्पेक्ट भी ले लेता है, एक भरोसा भी टूट जाता है. तो इसलिए हमें ना सुनना भी जरूरी है और ना बोलना भी जरूरी है और इन दोनों में जिम्मेदारी अपनी है. ये हम अपनी क्षमता किस तरह से बनाएं, ना सुन भी सके और ना बोल भी सके, क्योंकि उसके पीछे की हाँ को भी हम बोले. ऐसा नहीं है कि तुम्हें समझना चाहिए इसके पीछे कुछ हाँ होगी, नहीं, हम बताएं कि मैं ना इसलिए बोल रही हूँ क्योंकि मुझे ये मेरी ये गरज का मैं प्रायोरिटी दे रही हूँ या मेरे लिए ये जरूरी है. इंस्टेड ऑफ ब्लेम करना या क्रिटिसाइज करना या कोई वांदा निकालना, उसके बदले हम
अपनी तरफ से एक क्लैरिटी दे दें कि मैं हाँ किसको बोल रही हूँ, किस चीज को मैं अभी इस वक्त केयर के साथ पकड़ रही हूँ, जिस वजह से ये ना है। ये तुमको ना नहीं है, यानी आई एम नॉट रिजेक्टिंग यू, आपको ना नहीं है, ये ना इस समय, आज के समय ना है, कल हाँ हो सकती है, ये भी एक बात है। येस, थँक्यू रीनाजी. तर हा मुद्दा खूप सुंदर सांगितला रीनाजींनी आपल्याला, की पर्सनल रिजेक्शन म्हणून आपण कधी कधी नाहीला घेत असतो, बरोबर आहे ना. तर तिथे आपल्याला ते स्पष्ट करता आलं पाहिजे की हा नाही तुम्हाला नाही नाहीये, बरोबर आहे ना. तर हा नाही माझ्या काही गरजा आहेत, त्या गरजांना धरून मी हा नाही म्हणतोय, ते सांगता येणं. तरी ते नाही ऐकायला आणि बोलायला एक ग्रॅटिट्यूड वाटते. हाँ, वो कहते हैं ना, टेबल टर्न हो जाता है एकदम, एकदम अंदर से हृदय परिवर्तन हो जाता है, ना सुनने में भी और बताने भी, बोलने में भी। यस, थँक्यू. खूप सुंदर. अच्छा लगा रीना जी, क्योंकि ये सुनने के बाद मुझे भी बहुत स्पष्टता हुई. कधी कधी काय असतं की काही गोष्टींच्या संदर्भातले बारकावे आपल्याला माहित नसतात, आणि आता जेव्हा आपण बघत आहोत की नाही, जसं हंसराजने सांगितलं की एका परिच्छेद आहे हा फक्त नाही म्हणण्याच्या संदर्भातला, पण आपण बघत आहोत की किती मोठी गोष्ट आहे त्या नाही मध्ये, है ना. तर आपण ते पण बघत आहोत की जर मनात नाही आहे आणि आपण जर फक्त हो म्हणत आहोत, तर ती कृतज्ञता पण समोरच्या संदर्भातली व्यक्त होत नाही, तो ग्रॅटिट्यूड पण व्यक्त होत नाही, आणि ती समजदारी पण त्या विकसित होत नाही त्या गोष्टींमध्ये, जी आपल्याला पाहिजे असते, जो व्यवहार, जी मैत्री किंवा ज्या गरजा आपल्याला पाहिजे असतात त्या पद्धतीच्या. तर यस, मैं तो ये देखती हूँ राजेश कि मेरे ऊपर भरोसा है, मेरे रिलेशनशिप में अब अगर आप मुझे ना बोलेंगे तो मुझे तो ऐसा लगता है कि आप सुरक्षित महसूस कर रहे हैं अपने आप को, इसलिए हमारे रिलेशनशिप में, हमारी दोस्ती में, मैत्री में आप ना कह सकते हैं, तो मैं तो खुश होती हूँ कि अरे ये सेलिब्रेशन होता है कि राजेश ने आज मुझे ना बोला, है ना, कि हंसराज ने, हाँ, कि हंसराज ना बोल पाए या मैं हंसराज की ना सुन पाई, तो वो एक, हम सब और ऊपर उठते हैं, एक अपनापन लगता है कि नहीं. इस बारे में क्या हम सुन सकते हैं किसी को? ये अपनापन जो लिखा, ये जो पॉइंट है, वो आपको जचता है, आपको लगता है कि ऐसा हो सकता है? कोई बताएगा? त्याच्या आधी मी अजून एक जोडू इच्छितो. हॅलो. म्हणजे जेव्हा आपण नाहीच्या ऐवजी हो म्हणतो, तर त्यावेळेला कधी कधी आपण आपल्या आत्मसन्मानाची पण किंमत चुकवत असतो, कारण तो लज्जा आणि अपराधी भावनेने आपल्याशी जोडलेला असतो, तो मनापासून आपल्याशी तो जुडलेला नसतो, जेव्हा तो नाही म्हणायच्या ऐवजी हो म्हणत असतो. तर तसं तुम्ही आता सांगितलं की तो आपलापणा वाटत नाही, मग तो लज्जा आणि भीतीने हो म्हणत असतो, त्याच्यामुळे पण तो संबंध काही सहज नसतो. नाही, म्हणजे सेमच एक्झाम्पल मध्ये आपण असं म्हणू शकतो की जर त्याच व्यक्तीने हो म्हटलं तर सिच्युएशन काय असेल, आणि त्याच व्यक्तीने नाही म्हटलं तर सिच्युएशन काय असेल, याच्यावरून आपण ते बघू शकतो. की म्हणजे याच्यावरून हेच सांगता येईल की आपण आपला कंट्रोल आपल्याकडे जर ठेवला तर ती सिच्युएशन हँडल करू शकतो आपण. म्हणजे त्या एक्झाम्पलला आपण दोन्ही गोष्टींनी जर अनुभवून बघितलं, की समजा जर कोणी आपल्याला नाही म्हटलं त्याच्यानंतर आपली रिॲक्शन काय असेल, आणि त्याच व्यक्तीने हो म्हटलं त्याच्यानंतर आपली काय रिॲक्शन असेल, या दोन्ही केस जेव्हा पडताळून बघू त्याच वेळेस, तर त्याच्यावरून आपल्याला ठरवता येईल की फक्त म्हणजे आपण आपला कंट्रोल देऊन देतो दुसऱ्याकडे. कंट्रोल के बारे में क्या कहेंगे? कंट्रोल का एक एनवीसी
क्या होगा? चॉइस? नहीं मतलब समझो अगर कोई नहीं बोल रहा है मुझे, उसके ऊपर हाँ। अगर मैं गुस्सा कर रहा हूँ, यानी कि मैं मेरा कंट्रोल उसका मेरा कंट्रोल में छोड़ दे रहा हूँ, उसके अच्छा। नाक की वजह से मुझे गुस्सा आ रहा है, इस अच्छा। एंगल से मैं बोल रहा हूँ। अच्छा। मैं मेरा कंट्रोल उसके पास दे रहा हूँ, उसकी नाक की वजह से मैं गुस्सा कर रहा हूँ। हाँ, अच्छा, समझ गए। हम्म, मैं रिएक्ट कर रही हूँ, म्हणजे हाँ, हाँ। रिस्पॉन्ड करना मेरे काबू में है कि मैं रिस्पॉन्ड करूं, मैं एम्पैथी से रिस्पॉन्ड करूं। इसके बदले मैं गुस्सा होकर रिएक्ट कर रही हूँ, तो हम्म। मेरे काबू मेरे बस में नहीं है। अगर मेरा सेम एग्जांपल में अगर कोई यस बोलता है, तो हाँ, उसके हाँ, बाद मेरी रिएक्शन बहुत अच्छी रहती थी, और अच्छा, सेम एग्जांपल में अपन गुस्सा कर रहे हैं, मतलब अपना कंट्रोल हम ही लॉस्ट कर रहे हैं। हाँ, हाँ, समझ गई। येस. तर छान वाटलं. तर काही अनुभव जसं रीनाजींनी सांगितलं की हा सगळा संवाद ऐकल्यानंतर म्हणजे की तुम्हाला त्या गोष्टीचा पण आनंद झाला पाहिजे की कोणीतरी तुम्हाला नाही म्हणत आहेत आणि तुम्हाला या गोष्टीचा पण आनंद झाला पाहिजे की तुम्ही नाही ऐकू शकलेत. बरोबर. तर आजच्या सेशन्स नंतर तो एक मनासोबत म्हणजे असा अनुभव ठेवा की हा यार की जर मी म्हणजे त्या गोष्टीचा आनंद व्यक्त करा की कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत मी काही लोकांना जर नाही म्हणू शकलो तर कदाचित हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असेल. आणि जर काही लोक तुम्हाला नाही म्हणत असतील तर त्यांचा नाही एनव्हीसीच्या प्रक्रियेने ऐकून तो आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. येस येस, हो हो, नक्की. तर काही तुमचा काही अनुभव किंवा काही रिफ्लेक्शन? राजेश डॉक्टर पण आहेत, सिद्धार्थजी. हॅलो, पण जनरली प्रॅक्टिकल जीवनात, हॅलो आवाज येतोय? येस येस येस. जनरली प्रॅक्टिकल जीवनात आपण जेव्हा नाही ऐकतो ना, तर माणसाला ते सहज भावना असते की ते राग येते. आणि विशेषतः जवळचा माणूस जो असतो ना, त्याने जर हो म्हणून नाही म्हटलं ना, तर माणसाला जास्त राग येतो. आणि व्यावहारिक जीवनात आपण समजा प्रोफेशनल जीवनात जर बाहेरच्या व्यक्तीने हो किंवा नाही म्हटले ना, ते माणूस तेवढं लक्षात ठेवत नाही. पण आपला हा जवळचा माणूस जो असतो, म्हणजे उदाहरणार्थ हंसराजने मला एखादी गोष्ट हो म्हटलेली आणि मी सेकंड टाइम जेव्हा हंसराजला सांगितलं की बाबा हंसराज आपल्याला तिथं जायचं होतं आणि सडनली अरे सिद्धार्थ जमणार नाही, तेव्हा व्यक्तीला मी आपल्याला ठरलं होतं आणि तू डायरेक्ट नाही म्हणतोय, तर समोरच्या व्यक्तीला तो थोडसा फिलिंग होतं आणि थोडासा राग येतो. पण बऱ्याच वेळेस आहे ना, माणूस काय म्हणतो, मानवी स्वभाव आहे, हो म्हटलेलं लक्षात ठेवत नाही, नाही म्हटलेलं जास्त लक्षात ठेवतो. अरे मागच्या टायमाला त्यांनी मला नाही म्हटलं ना, तर एवढं लक्षात ठेवलं मी, पुढच्या बी तुझं काम नाही गेलं तेव्हा मी तुला नाहीच म्हणेल, असा तो भावना अगोदरच गृहीत करून घेतो. हे मानवी स्वभाव आहे. पण आपण आता येस. एनव्हीसी त्यावेळेस कशी वापरणार हा. हे मी नाही मला तर सांगता येणार नाही. पण मानवी स्वभाव असा आहे, तो प्रॅक्टिकली जेव्हा वागत बोलत असतो ना, तेव्हा त्याला 100% राग येतो आणि तो राग हा समोरचा व्यक्ती किती आवार घालू शकतो त्याच्यावर नियंत्रण राहत नाही, पण तो एवढं निश्चित तो मनात ठेवतो ते. आणि येस. मानवी स्वभाव आहे तो मनात येस सिद्धार्थजी. पण जर आज नंतर जर आता कोणी तुम्हाला नाही म्हणत असेल, बरोबर आहे ना, हा तर त्याचा हा रागाच्या ऐवजी आता आपल्याला आनंद झाला पाहिजे. आणि जर आपल्याला आनंद आनंद नाही होत असेल जर आपल्याला आनंद नाही होत असेल तर आपल्याला हे सेशन पुन्हा रीनाजींकडनं जाणून घेण्याची गरज आहे. बरोबर. तर तुम्ही म्हणता, पण तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या एका जवळच्या मित्राने, तुमच्या शिक्षक मित्राने, जर तुम्ही त्याला सदैव उपयोगी पडताय, सदैव तुम्ही त्याला मदत करताय, तुमच्या जवळच्या शिक्षक मित्रांना सांगितलं राजेश आज माझ्या जमणार नाही, आज तू आज वर्ग सांभाळून घे. अरे मी 1 महिन्यापासून मी वर्ग सांभाळतो, आज माझं काम आहे, तू आज मला टाळतोय, ते बी ऐन वेळेस, हे तुम्हाला कसं वाटेल? येस. तर इथे बरोबर की नाही? एक गोष्ट खूप चांगली आहे जे तुम्ही सांगितलं ना. तर इथे माझ्या रागाच्या फ्रिक्वेन्सी आहेत सिद्धार्थजी, है ना. एनव्हीसीच्या अगोदर राग 100% होता.
थोडी NVC ची चांगली प्रॅक्टिस केल्यानंतर तो 80% झाला. बरोबर आहे. जेव्हा NVC मी तुमच्या सोबत शेअर करत आहे, तर माझी NVCत राहण्याची जबाबदारी वाढलेली असल्यामुळे तो आता 50% मध्ये आला. तर ही पण माझी प्रगती आहे, है ना? ही पण माझी अचिव्हमेंट आहे. तर आपल्याला त्या पद्धतीने त्याला बघता यायला पाहिजे. आणि म्हणून आपण हा विचार केला की जर आता कोणी आपल्याला नाही म्हणत असेल ना, तर तो आनंद व्यक्त करणार आहोत, कारण की त्या व्यक्तीने तुम्हाला संधी दिली. तुमचे जॅकल बाजूला करून त्या लाईट ऑफ कॉन्शियसनेसने भावना आणि गरजांमध्ये येण्याची. आणि म्हणून रीनाजींनी सांगितलं ना की त्याच्या बाबतीत ती कृतज्ञता व्यक्त करा, है ना? तो ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. व्यक्तिपरत्वे ते घडू सेलिब्रेशन. शकतं. हो, व्यक्तिपरत्वे. आणि दुसरं आपण जे NVCचं प्रशिक्षण घेत आहोत, या प्रशिक्षणाचा भाग पण तेवढाच महत्वाचा आहे. हा, ते तर आहे. तर त्यावेळेस आपल्याला ते सुचायला पाहिजे ते. हो, मग त्यासाठीच आपण प्रॅक्टिस ग्रुप करत आहोत ना सर. तुम्ही तुमचा 1.5 तास का देत आहात, है ना? तुम्ही तुमचा 1.5 तास का देत आहात? येस, राजेशजी, आपण शेवटचं राजेश डॉक्टरांचं ऐकूयात. आणि म्हणजे इथे मला नाही म्हणावं लागेल, कारण की आपण ठरवलेलं आहे की शनिवारच्या दिवशी 8 वाजेपर्यंत आपण आपला प्रॅक्टिस ग्रुप घेऊयात. आणि काही मुद्दे असतील तर ते नेक्स्ट पुढच्या सेशन्सला पण ही गोष्ट होईल. तर मी तुमच्यासोबत जुडलेलो आहे आणि काही गोष्टी आपण या सिरीज मध्ये घेणार आहोत. तर थोडक्यात 2 मिनिटांसाठी राजेशजी यांचं ओपिनियन ऐकू आपण. आणि इतर ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीचं नाही ऐकतो ना, त्यावेळेस जो राग येतो किंवा त्या भावना आपल्यामध्ये निर्माण होतात ना, तर त्या आपण ज्यावेळेस NVCच्या अँगलने त्या गोष्टीकडे बघतो, त्यावेळेस म्हणजे आपला जो जॅकल एकदम रागात असतो किंवा एकदम हे असतो, तर त्यावेळेस तो थोडा नरम पडलेला म्हणजे आपलाच आत्मा असं वाटतं. येस, तर मी तेच सांगत होतो. हो, की जसं राजेश डॉक्टरांनी सांगितलं ना, की ती तीव्रता तुम्हाला कळते, कमी होते. राईट, बरोबर. ती तीव्रता तुम्हाला समजते की पहिले ती तीव्र एकदम उग्र स्वरूपात होती, नंतर ती मध्यम स्वरूपात झाली, नंतर ती मंद स्वरूपात झाली आणि कदाचित कालांतराने ती नाहीशी होईल. तर हा पण आपल्या अचिव्हमेंट आहे. ते तो जॅकल पूर्ण जाईल असं, परंतु कसं तीव्रता ती त्याची जी इंटेन्शन होतं ना, त्याच्याने आपल्याला होणार त्रास कमी होतो. कारण आपल्याला होणारा त्रास कमी म्हणतो त्यावेळेस आपल्याला खूप भयानक त्रास होतो आपल्यामध्ये आतमध्ये, परंतु तो जो त्रास आहे ना, तो आपलाच त्रास आपला कमी होतो. हे ज्यावेळेस आपण त्या पद्धतीने आपण जर काय ऐकलं तर नो, समोरच्याने जरी नो सांगितलंय आणि तो कुठल्याही इंटेन्शनचा असू द्या, परंतु ज्यावेळेस आपण ते ऐकतो, आपल्या ऐकण्याची पद्धत जर आपण चेंज केली, ती NVCच्या स्वरूपामध्ये जर असेल, तर मग त्यावेळेस ते इंटेन्शन कमी झाल्यानंतर आपल्याला होणारा त्रास खूप कमी होतो. येस, थँक्यू. तर आजचं सेशन थांबवताना मी फक्त तुम्हाला ही एक रिक्वेस्ट करेल की आजपासून पुढच्या शनिवारपर्यंत तुम्ही नाही कसं बोललेत या संदर्भातलं स्वतःसाठी आनंद व्यक्त करायचा आणि ती गोष्ट आपल्या ग्रुपवर टाकायची. आणि आजपासून शनिवारपर्यंत जर तुम्ही दुसऱ्याचा नाही आपल्या NVCच्या भाषेत कसा ऐकला आणि त्याच्याने जर तुम्हाला आनंद होत असेल, तर ती गोष्ट आपल्या ग्रुपला टाका किंवा शेअर करा. तर थँक्यू. इथे आपण थांबण्याचा प्रयत्न करूयात आज पुरतं. राजेश सर, रीनाजी, गुरुवारचं सांगायचं राहिलं. येस, थँक्यू हंसराज. तर रीनाजी आणि हंसराज, आम्ही अजून एक विचार करत आहोत की आपण मागच्या वर्षापासून NVC करत आहोत, पण काही लोकांची जी बेसिक स्पष्टता आहे, म्हणजे मुख्य स्पष्टता आहे, ती तेवढी अपूर्ण असल्यामुळे त्यांचे प्रश्न वगैरे या गोष्टी येत असतात. आणि म्हणून आपण एक सेकंड प्रॅक्टिस ग्रुप फक्त 1 तासासाठी सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. गुरुवारी तो 7:30 ते 8:30 मध्ये, आणि तो पहिल्यापासून सुरू होईल. म्हणजे तो लेवल 1 असणार आहे. हा लेवल 2 चालूच राहील, कारण की रीनाजींकडे वेळ नव्हता आणि रीनाजींकडनं आपल्याला अजून एक मुख्य गरज आपली पूर्ण होणार आहे की ज्या लोकांची स्पष्टता चांगली झाली त्यांच्यासाठी आपण सर्टिफिकेशन पॅकेज साठी पुढे कसं जाता येईल, तर ते पण आपण या लेवल 2च्या हा जो ग्रुप आहे आपला, याच्यातनं काही लोकांसोबत आपण ते रीनाजींबरोबर त्या पद्धतीने पुढे जाणार आहोत सर्टिफिकेशन प्रोसेसला धरून.
तर जी काही नवी लोक किंवा तुमच्या याच्यातलं पण काही लोक असतील की ज्यांना एनव्हीसी पहिल्यापासून जाणून घेण्याची इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी पुढच्या गुरुवारपासून आपण फक्त 1 तासासाठी एनव्हीसी बेसिक लेवल 1 पुन्हा सुरू करणार आहोत, ज्याच्याने कदाचित तुम्हाला पण यायचं असेल तर तुमचं पण ते रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होईल आणि जे इतर लोकांना पण तुम्हाला वाटत असेल की त्यांना संधी द्यावी आपण, तर त्यांच्यासाठी पण ती गोष्ट असणार आहे. तर तो पण एक भाग की पुन्हा एनव्हीसी वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यासाठी पुन्हा आमच्यासोबत तुम्ही जोडू शकतात गुरुवारच्या दिवशी 7:30 ते 8:30 ला. काही नियोजनाच्या बाबी अपूर्ण आहेत, त्या आम्ही रीनाजी, मी, हंसराज आम्ही बोलून अजून स्पष्ट होतील. पण इतरांनाही सांगा आणि तुम्ही ही वेळ काढा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. मला आवडेल गुरुवारी भेटायला. येस, थँक्यू. रीनाजी, थँक्यू. येस. थैंक यू. धन्यवाद. शुभ रात्रि.